दिवा स्टेशनमध्ये मुंबई रत्नागिरी दिवा पॅसेंजरचे आगमन झालेले आहे। आता थोड्याच वेळात प्लॅटफॉर्मवर गर्दीच गर्दी होईल। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। 8-10 दिवसापासून मी आमच्या कोकणातल्या गावी होतो, तर आज आम्ही सकाळी मुंबईला पहाटे मुंबईला यायला निघालो। पहाटेचे वाजले 5 आणि आमची ट्रेन आहे 26चा ट्रेनचा टायमिंग आहे। पण पावसाळा चालू आहे, ट्रेन म्हणजे टायमावर असतील तर माहीत नाही, पण राईट टायमावर गेलं पाहिजे। तर तिथून कसं आमच्याकडे जाणाऱ्या गाड्या पहिल्या वडाप वगैरे चालायचा, आता कसं ऑड सीझन आहे ना, त्याच्यामुळे कसं आपल्याला गाडी करून जावं लागतं किंवा नंतर बाईकवाल्याला एकटा वगैरे असेल तर बाईकवाल्याला वगैरे सांगावं लागतं। तर मी एकटा आहे, त्याच्यामुळे आमचे बाईकवाल्या माझ्या मित्राला सांगितलं तो इथून आम्हाला घेऊन जाईल। तर इथून कुचंबेतून आदोली जायला अर्धा तास लागतो, तर आम्ही निघू 5:30पर्यंत निघू, म्हणजे थोडं ॲडव्हान्समध्ये गेलेलं बरं आहे ना। आपण टायमावर गेलं की ट्रेन टायमावर नसतात, तर आपल्याला लेट झालं तर ट्रेन उशीर होतो, त्याच्यामुळे आपण राईट टायमावर गेलेलं चांगलं। तर चला निघूया गावावरून मुंबईत जायला। आदोली रेल्वे स्टेशनमध्ये मी आलो, ट्रेनच्या टायमावर चालू आहे। ट्रेन आहे टायमावर, पण अर्धा तास थोडे लेट झाले। हे बघा स्टेशनला पण पाऊस चालू आहे आणि ही तुतारी ट्रेन आली। म्हणजे सकाळीचा टायमिंग लेट, सकाळी लवकर होता 5-5:30चा काय ते 5:15चं टायमिंग आहे, ती पण लेट झाले, 2 तास लेट झाले। आता ही ट्रेनला क्रॉसिंग आहे, त्याच्यामुळे ही ट्रेन ह्या साईडला थांबली। आता इकडे दिवा पॅसेंजर येणार आहे। आता हे जनरल ह्या प्लॅटफॉर्मवर येते। आता बघा दिवा पॅसेंजरचा वेळ झाला। विंडो सीट भेटले, पूर्ण ट्रेन पूर्ण खाली। काही सीझन नाही ना, त्याच्यामुळे पूर्ण ट्रेन पूर्ण खाली। आणि कसे दिवा पॅसेंजर आहे ना, आता पूर्ण ट्रेन खालीच असते। आणि सकाळी लोक झोपून वगैरे कॉफी सावड रेल्वे स्टेशन आहे। सकाळचं वातावरण एकदम शांत। हा मग रोड आहे आपल्याला वगैरे सावड डेम वगैरे झालं, मांडकी वगैरे। सावड्यावरून हायवेवरून येणारच रोड। एक नंबर प्लॅटफॉर्मला वगैरे ट्रेन वगैरे आली ना, तर तसं चढायला वगैरे व्यवस्थित भेटेल। प्लॅटफॉर्म असतो, ते क्रॉसिंगला वगैरे ट्रेन थांबली तर मग तिकडे प्लॅटफॉर्म नसतो 2 नंबर वगैरे। तर आधीला तेच झालेलं की तुतारी एक्सप्रेस थांबली होती 2 नंबर ट्रेन प्लॅटफॉर्मवर, त्यामुळे ते लोकांना उतरायला वगैरे प्रॉब्लेम होतो, चढायला वगैरे। आणि हे आमचे सावड्याला गर्दी तर काही दिसत नाही। सीझन ऑड सीझन, ऑफ सीझन आहे ना, त्याच्यामुळे काय एवढी गर्दी नाही आहे। ट्रेन पण
जास्त सावडायला थांबली नाही तर क्रॉसिंग नाही आहे ना, त्याच्यामुळे ट्रेन पटापट सुटते. पण पुढे एकदा क्रॉसिंग लागले की ट्रेन अर्धा तासात एकदा जागेवरच थांबते. जे सोडायला लोक आलेले असतात ना ते चालले. निसर्ग सौंदर्य बघा. प्लॅटफॉर्मवर पण एकदम हिरवगार सगळीकडे. सोडायला लोक ते बिचारे बाय बाय करून चाललेत. सावड रेल्वे स्टेशन चालू व्हायच्या अगोदर एक नदी येते, त्यानंतर ओळखायची सावड रेल्वे स्टेशन आलं. आरोईला पण तसंच आहे, त्याच्या अगोदर एक नदी येते, ब्रिज वगैरे येते. आयडेंटिफिकेशन मार्क लावणी लावण्यात चाललं आहे. ट्रॅक्टरने लावलं दिसणार नाही. पॅसेंजर ट्रेनला ना घरातून खायची वगैरे काय आणायची काही गरज नाही. ट्रेनमध्ये एवढे हे असतात ना फेरीवाले, भरभरून खायला भेटते. तर पैसे पाहिजेत, सगळं मिळत आणि काही फिरत असतं. हे कामती रेल्वे स्टेशन आलेलं आहे. ते पॅसेंजर ट्रेन आहे, मग त्याच्यामुळे ही ट्रेन सगळीकडे थांबेल. ॲक्च्युली प्लॅटफॉर्म लेफ्ट साईडला आला आहे, मी राईट साईडला बसलो आहे ना, त्याच्यामुळे इकडे काही प्लॅटफॉर्म दिसत नाही. प्लॅटफॉर्म इकडे कोकण रेल्वे शक्यतो लहान लहान स्टेशनवर आहेत ना, एका साईडलाच आहेत सगळे. मोठ्या मोठ्या स्टेशनला म्हणजे चिपळूण, रत्नागिरी स्टेट साईडला दोन्ही साईडला वगैरे दिलेत. आणि छोट्या छोट्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म एकाच साईडलाच आहे. तर बघा तर लेफ्ट साईडला प्लॅटफॉर्म बघा, ह्या साईडला राईट साईडला काय प्लॅटफॉर्म नाही. आणि पॅसेंजर ट्रेन सगळ्या स्टेशनवर थांबतो. एक्सप्रेस स्टेशनमध्ये आगमन झालेलं आहे ट्रेनचं 1 मिनिटामध्ये. स्लो झाले. कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते? शक्यतो 1 नंबरच येईल प्लॅटफॉर्मवर. थोडा थोडा पाऊस चालू आहे. आमच्याकडे सकाळी कोकणामध्ये जास्त होता पाऊस, म्हणजे थोडं कमी रात्रीपासून लागतच होतं. झालेलं आहे स्टेशनमध्ये. मी डबा पकडला तो पाठीमागे ना, त्याच्यामुळे बरं पडतं पाठीमागे उतरल्यानंतर. चिपळूण इथे पण खालीच आहे. ऑफ सीझन त्याच्यामुळे ट्रेन खाली, नाही तर भरून कोकणातून भरून ट्रेन जातात. चिपळूण आणि खेडला जनरली ट्रेन भरतात. हे जरा गाव मोठे मोठे गाव आहेत ना, जवळजवळचे लोक इथेच येतात मोठे चिंतन. इथे एक्सप्रेस ट्रेन वगैरे सगळ्या थांबतात ना, त्यामुळे कोणत्याही ट्रेनला ह्यामध्ये चढता येतं. जागा वगैरे आले की वडापाववाले भरपूर येतात, म्हणजे फेरीवाले इथे जास्त वाटतात. आणि गरम गरम वडापाव भेटतात चिपळूणला. शक्यतो ट्रेनमध्ये जास्त ते खरं तेलकट असतात वगैरे सगळे काय काय स्टेशनवर. ते ट्रेन आल्यानंतर गरम गरम डबल फ्राय वगैरे करून देतात, तेच वडापाव वगैरे गरम गरम तुम्हाला दिसण्यासाठी. बघा फेरीवाल्यांचीच गडबड चालू आहे पूर्ण. फेरीवाल्यांचे प्लॅन चालू आहे.
चिपळूणला कसं आहे, सवस्तडा एक मोठा धबधबा वॉटरफॉल आहे. ते दोघे आपल्याला ट्रेनमधून दिसतो काय, बहुतेक तो गेला पाठीमध्ये. दुसरे वॉटरफॉल तरी दिसते. मुंबई गोवा महामार्ग काढला. काम चालू आहे. मुंबई गोवा महामार्ग अजून काही पूर्ण झालेलं नाही, पण वन वे साईड केलं आहे, वन वे चालू केलं आहे. 1% वरती कॉलेज आहे, स्कूल आहे, इंग्लिश मीडियम कम्युनिटी. इथून घाट चालू होतो मुंबई गोवा महामार्गाचा. इथे वरती परशुरामचं मंदिर आलं, देवस्थान आहे, पर्यटन स्थळ. चला बाय बाय चिपळूण, चला मुंबईला. भरले पॅक झाले. नाही खेळला हॉल्ट आहे तिला. कधी वंदे भारतमध्ये शक्यतो थांबत नाही, कारण सुपरफास्ट ट्रेन आहे. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थेबील एवढेच हॉल्ट आहेत. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, थेबील. वंदे भारत सुपरफास्ट ट्रेन. मला खेडला क्रॉसिंगला थांबले, पण नाही, खेडला हॉल्ट आहे त्याच्यामुळे थांबले. आणि वंदे भारत सुपरफास्ट ट्रेन त्याच्यामुळे हिला हॉल्ट देणार नाही. वंदे भारत एक्सप्रेस. हेलो हेलो Attention, please number 50. Oh shit! चाइनीज वेल बोला इकडे चायनीज वेल बोला इकडे चायनीज वेल बोला इकडे चायनीज वेल चायनीज वेल बोला इकडे चायनीज वेल चायनीज कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 5 किंवा पॅसेंजर प्लॅटफॉर्म क्रमांक 6
फायनली मुंबईला आम्ही आलेलो आहोत. पनवेल बस झालं, आता दिव्याला पोचलेलो. दिव्याला उतरणार. 10 दिवसानंतर मुंबईची लाईफलाईन बघतो. दिवा स्टेशनमध्ये मुंबई रत्नागिरी दिवा पॅसेंजरचे आगमन झालेले आहे. आता थोड्याच प्लॅटफॉर्मवर गर्दीच गर्दी होईल. बरेच लोक आता पनवेलला उतरले ना, त्याच्यामुळे एवढी गर्दी होणार नाही, पण ट्रेन इथे पूर्ण खाली होणार लास्ट स्टॉप. चला आपण पण उतरायची तयारी करूया. जी लोक वसईला विरारला वगैरे जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी जी मेमो लागलेली असते वाया कोपर जाते. ते दादरकडून जाण्यापेक्षा तिथून माणूस लवकर पोचतो. वसई प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 2:16 मिनिटांची कल्याणला जाणारी वेस्टर्न लाईनसाठी ही ट्रेन चांगली आहे, म्हणजे कनेक्टिव्ह ट्रेन आहे. जरी आली टायमवर आली तर ती ट्रेन भेटते. दिवा स्टेशनला गर्दी झाली पण सगळी लोक उतरताना लास्ट स्टॉप आहे. किती वाजले? 2 वाजले. ट्रेन आहे टायमावर आहे. बऱ्यापैकी ट्रेन टाईम आहे. चला आता इथून आपल्याला यायचं डोंबिवलीला लोकल ट्रेन. वेस्टर्न लाईनवाल्यांची ट्रेन लागलेली आहे, लवकर पोहोचतो ही ट्रेन भेटली तर. चला तर मग पुढचा प्रवास चालू करूया. लोकल ट्रेन ट्रेन टायमावर आली. आता तिथून मी लोकल ट्रेन पकडून डोंबिवलीला इकडे कोपरला उतरलो, कारण ते आमचे भाऊ आहेत ना, त्यांची गावावरून भेट आलेली. तर बोललो त्यांना इथेच देतो, कारण त्या भाज्या वगैरे होत्या ना, तर बोलो खराब होतील. त्याच्यामुळे बोललो कोपरला उतरलो. तर त्यांना बोलवलं आता येतील, त्यांना भेट देऊन परत लोकल ट्रेन पकडून कोपर टू डोंबिवली. डोंबिवलीला उतरून तिथून शेअर ऑटो वगैरे असतात, तो ऑटो वगैरे पकडून डायरेक्ट घरी जाऊ. सकाळी जाऊ. किती वाजता घरातून निघालो? 5:30ला. 5:30 ते आता असेल 3-3:30 असा आमचा कोकण रेल्वेचा प्रवास, कोकण टू मुंबई. चला पुढचा प्रवास चालू करूया. आलेली लोकल 2 वाजून 37 मिनिटांची 12 डब्यांची डोंबिवलीला जाणारी ही लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ही लोकल 2 बजकर 1 मिनिट डोंबिवली जाने वाली वृद्धेने हे आलेलं आहे गावची भेट घ्यायला. लोकल ट्रेनमधून दिव्यावरून डोंबिवलीला उतरलो आहे. आता इथे घरून इथून आता ऑटोने ते घरी जाऊया. आता डोंबिवलीचं दावडे. सकाळी 6 ते 3 प्रवास. कोकणातील गावच्या घराकडून सकाळी पहाटे 5:30 वाजता जो प्रवास चालू झाला ट्रेनचा, तो आता किती वाजले? 3:30 वाजता मुंबईतील आमच्या डोंबिवलीतील घरात 3:30 वाजले पोचायला. सकाळी पहाटे 5-5:30 ते 3:30 मध्ये उतरलो होतो आमच्या गावाकडची भेट द्यायला, त्याच्यामुळे उशीर झाला. चला तर ह्या व्हिडिओचा एंड इथेच करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.